शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथा वच्छृणुतान्यपि। गुणांची संख्या सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे सत्व रज तम तम या तीन गुणांच्या भेदाने तीन प्रकारे सांगितले आहेत, ते देखील तू श्रवण कर. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिन्ही ती ठाई घाती. हो ताई, हॅलो. नाही नाही, सुरू करा दादा, काही प्रॉब्लेम नाही, सुरू करा. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिन्ही ती ठाई भिन्न गुणी आहाती. तथापि ज्ञान कर्म आणि कर्ता हे जे आता तुला तीन सांगितले, त्या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नय धनंजय जे दोन्ही बांधती सोडवया एकची प्रौढ. या कारणे अर्जुना ज्ञान कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नये, कारण राजस व तामस हे दोन प्रकार बांधणारे आहेत आणि सात्विक हा प्रकार सोडविण्यास समर्थ आहे. ते सात्विक ठावे होय तो गुणभेद सांगो पाय जो सांख्य शास्त्री आहे वाईला. ते सात्विक ज्ञान कर्म आणि कर्ता तुला ठाऊक व्हावेत म्हणून तीन गुणांच्या भेदाने त्यांचा भेद सांगण्याचा मी विचार करीत आहे. जो गुणभेद सांख्यशास्त्रात विस्ताराने सांगितला आहे, जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे. अरे अर्जुना, सांख्यशास्त्र विचारांचा समुद्र आहे, जे आत्मबोध रूपी कुमुदिनीला फुलविणारे चंद्रबिंबच आहे, जे ज्ञानदृष्टी देणाऱ्या शास्त्रांचा सम्राट आहे. ती प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवा रजनी ती निवडता त्रिभुवनी मार्तंडुजे. किंवा प्रकृती आणि पुरुष ही जणू काय एकमेकात मिसळलेली दिव्य दिवस रात्र होत, यांना वेगळे करून दाखविणारे सांख्यशास्त्र ते या तिन्ही जगतात सूर्यच आहेत. चेता पार मोहराशी तत्वाच्या मापी चोविशी उगाना घेऊन परेशी सुरवाडीजे. सांख्यशास्त्राने अपार अशा मोहाच्या राशीचे प्रपंचाचे 24 तासांच्या मापाने मोजमाप करून अखंड आनंद भोगता येतो. अर्जुना, ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्यांचे स्तोत्र पठन करते ते गुणभेदाचे चरित्र असे आहे. जे आपुलेने अंगिके त्रिविधपणाचे अंके दृश्य जात चित्ते तुके अंकित केले. ज्या त्रिगुणांनी आपल्या नैसर्गिक तीनपणाच्या संख्येने विश्वातील दृश्यांना मोजले आहे. जगातील सर्व पदार्थ सात्विक राजस व तामस असे तीन प्रकारचे केले आहेत. ये सत्वरजतमा तिहींची एवढी असे महिमा जे त्रैविद्य आदी ब्रह्मा अंतिकरमी. याप्रमाणे सत्व रज तम या तिघांना एवढा मोठा महिमा आहे की ज्या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून ते सामान्य कीटकापर्यंत तीन प्रकार केले आहेत. परी विश्विंची आगवी मांदी जेने भेदलेनी गुणभेदी पडली ते तव आधी ज्ञान सांगो. परंतु हा विश्व समूह ज्याने भेदल्यामुळे गुणभेदाच्या पकडीत सापडला, ते ज्ञान तुला मी
प्रथम सांगतो. जे दिठी जरी चोख कीजे तरी भलतेही चोख तुझे, तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्व ही शुद्ध. ही दृष्टी निर्मळ केली तर सर्व काही शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान, कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे. म्हणून ते सात्विक ज्ञान सांगतो. असे मोक्षरूपी गुणांचा सागर जो भगवान श्रीकृष्ण तो म्हणाला. सर्वभूतेष्वेणैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्य सात्विकं. ज्या ज्ञानाने परस्पर भिन्न असणाऱ्या भूतांच्या ठिकाणी एक अविनाशी अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो, ते ज्ञान तो सात्विक समज. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदय गुणे ज्ञाते निशी. अरे अर्जुना, ते खरोखरी शुद्ध सात्विक ज्ञान आहे की ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडून जाते. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेनी जती सागरी, काकवळलिया न धरे आत्मछाया. जसे सूर्य अंधाराला पाहत नाही, सागर नद्यांना जाणत नाही, किंवा घट्ट मिठी मारली असताही स्वतःच्या देहाची छाया धरली जात नाही. तया परिजया ज्ञान शिवादी तृणावसान, या भूत व्यक्ती भिन्ना आढळती. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून ते तृणापर्यंतची वेगवेगळी मते भिन्न दिसत नाहीत. जैसे हाते चित्र पाहता पोये पाणी मीठ धुता, काचे होणे स्वप्ना येता जैसे होय. तैसे पाठीवर काढलेले चित्र हाताने चांचपून पाहिले तर ते दिसत नाही, उलट पुसून जाते. पाण्याने मीठ धुतले असता मीठ राहत नाही, जागे होऊन स्वप्नाकडे येताना स्वप्न दिसत नाही. तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणताना जाणणे जाणावे ओळीने. तसेच ज्या ज्ञानाने ज्ञेय पाहू लागले असता जाणणारा जाणणे आणि जाणावयाचे या तीन पैकी काही उरत नाही. पैसोने आटुनी लेणी न काढी त्या पुली आयनी, कातरंग न गेपती पाणी गाळूनी. जैसे ज्याप्रमाणे सुज्ञ माणसे अलंकार आखून सोने काढीत नाहीत, कारण दागिन्याच्या रूपाने सोनेच आहे असे आपल्या बुद्धीने जाणतात, किंवा लाटा गाळून पाणी घेत नाही, लाटांच्या रूपाने पाणीच आहे असे जाणतात. तैशी जया ज्ञानाच्या हाता न लागेची दृश्य पथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक. त्याचप्रमाणे ही दृश्य स्थिती ज्या ज्ञानाच्या हाताला लागत नाही, ते ज्ञान सर्वस्वी सात्विक आहे असे समजावे. आरिसा पाहो जाता कोणे, जैसे पाहते चिकारी घे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाता तुझे. मोठ्या कौतुकाने आपण आरशात पाहावयास जावे, तो समोर आपण स्वतःला दिसतो. त्याप्रमाणे गटपटातील ज्ञेयाला पाहू गेले असता ज्ञेय बाजूला सारले जाऊन त्या ज्ञेयाच्या नामरूपाची प्रतीती न येऊन ज्ञाता म्हणजे आत्माच पुढे पडतो. पुढती सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. असे तेच सात्विक ज्ञान होय, तेच मुक्तिरूपी लक्ष्मीचे मंदिर आहे. हे पुन्हा पुन्हा सांगणे. आता राजस ज्ञानाचे लक्षण ऐक. पृथक्त्वेन तु यज्ञान नाना भावान पृथग्विधान, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. परंतु ज्या ज्ञानाने सर्व भूतांच्या ठिकाणी सुखित्व, दुःखित्व, कर्तृत्व, भोक्तृत्व या रूपाने परस्पर भिन्न प्रकारच्या ज्या ज्ञानाने आत्मस्वरूपाला जाणले जाते, ते ज्ञान राजस आहे असे तू जाण. तरी पार्थ परियेस ते ज्ञान राजस, जे भेदाची कास धरुनी चाले. तरी हे पार्था ऐक, ते ज्ञान राजस आहे
की जे भेदाची कास धरून चालते. विचित्रता भूतांची आपणांतो ती ठिकरिया, बहुचके चके ज्ञातया निलीदेने. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः ठिकऱ्या ठिकऱ्याच्या म्हणजे अमर्यादा भेदाच्या स्वरूपाला प्राप्त होऊन ज्या ज्ञानाने जीवाला पुष्कळच मानसिक अस्थिरता आणलेली असते. जैसे साचा रुपाड घालून विसरावे कवाड, मग स्वप्नाचे कबाड उपी निद्रा. ज्याप्रमाणे झोपेने जागृतीतील जाती, कुळ, अवस्था या खऱ्या रूपाचा आड विस्मरणाचे कवाड लावून मग स्वप्नाचे ओझे उचलण्याचे कष्ट पुढे ठेवले असतात, तैसे स्वज्ञानाची पवळी बाहेरी मिथ्यामयी खळी, ती अवस्थांच्या बाह्याळी दाविजे जीवा. ते जे ज्ञान आत्मज्ञानाच्या बाहेर आसार संसाराच्या मोकळ्या जागी जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखविते. अलंकारपणे झाकले बाळा सोने कवाया गेली, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. दागिन्याच्या रूपाने झाकलेली सोने लहान बालकाच्या दृष्टीने वाया गेलेली असते, कारण त्याला अलंकार दिसतो पण सोन्याची जाण नसते. त्याप्रमाणे त्या राजस ज्ञानाला जगाच्या नामांनी व रूपाने अद्वैत ब्रह्म दुरावलेले असते, कारण राजस ज्ञानाने जगाच्या नामरूपाच्याच प्रांतात येते, अद्वैत ब्रह्माची प्रतीती येत नाही. अवतरली गाडग्या घड पृथ्वी अनोळख झाली मुळा, वनी झाला कानडा दीपित्वासाठी. पृथ्वी ही गाडगी मडकी या रूपाने प्रगट झाली असता मूर्ख माणसांना त्या पृथ्वीची ओळख राहत नाही, किंवा दीपामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला आहे. का वस्त्रपणाचे निरोपे मूर्खा प्रतितंतु हरपे, नाना मुग्ध पटुलोपे दाहुनी चित्र. किंवा वस्त्र हे नाव वस्तूला प्राप्त झाले म्हणजे त्यातील तंतू धाग्याचे भान मूर्खाला होत नाही. तैशी जया ज्ञान जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. तसेच ज्या ज्ञानामुळे भूत मात्र भिन्न भिन्न दिसू लागते आणि एकत्वाची बुद्धी नाहीशी होते. मग इंद्रनी भेदला अनळू फुलावरी परिमळू, काजळ भेदे शकलू चंद्रू जैसा. अनेक लाकडांच्या योगाने अग्नी जसा भिन्न होतो, अनेक फुलामुळे गंध जसा भिन्न भिन्न होतो, सरोवर, विहीर, आड, समुद्र इत्यादी पाण्याच्या भेदाने प्रतिबिंबित संपूर्ण चंद्र जसा भिन्न भिन्न होतो, तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश, अंतरले ते राजस ज्ञान येथ. त्याप्रमाणे नाना प्रकारे पदार्थ भेद करून त्यांच्या रूपा कारानुसार त्यांचे लहान मोठे असे वर्गीकरण जे ज्ञान करते ते ज्ञान राजस होय. आता तामसाची ही लिंग सांगेन ते ओळख सांग, डावला वया मातंग सदन जैसे. ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरिता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरिता तामस ज्ञानाची लक्षण सांगेन ते चांगले समजून घे. कृत्स्नवदे कस्मिन् कार्य सक्तमहैतुकम्, अतत्वार्थ वदल्पैच तत्तामसमुदाहृतम्. जे ज्ञान प्रमाण युक्ती शून्य असून एकच कार्याचे ठिकाणी पूर्णपणाने जडलेले आहे आणि जे पारमार्थिक विषय रहित असून अल्प आहे त्याला तामस ज्ञान म्हणतात. तरी किरीटीचे ज्ञान हिंडे विधीचे निवस्त्रहीन, श्रुती पाठ मोरी नग्न म्हणून. तरी पारता जे ज्ञान विधीचे वस्त्र टाकून भटकत फिरते ते ज्ञान नागवे असते, म्हणून त्या उघड्या ज्ञानाला पाहण्याविषयी श्रुती त्याचा तिरस्कार करून पाठमोरी होते. येरी ही शास्त्र पटिकरी जे निधीची विटाळवरी, बोळविलेसे डोंगरी म्लेच्छन धर्माच्या. शास्त्राच्या बहिष्कारामुळे
ज्या ज्ञानाच्या निंदेचाही विचार नको म्हणून ज्याला श्रुती स्मृती इत्यादिकांनी म्लेच्छ धर्माच्या डोंगरात घालविले आहे. जे गा ज्ञानांशी गुणग्रहे तामसे घेतले भवे पिशे होऊनिया. अर्जुना, जे ज्ञान तामस गुणी पिशाच्याने झपाटले आहे ते वेडे पिशे होऊन भटकते. जे सोयरिके बाधून येणे पदार्थी निषेधून म्हणे निरोविले जैसे सुणे शून्य ग्रामी. जे ज्ञान निषिद्ध आचरणाविषयी नातेवाईकांचा अडथळा मानित नाही, कोणत्याही विषयाचा शुद्ध अशुद्धपणा मानित नाही, वस्ती नसलेल्या गावात कुत्रे जसे नेऊन सोडले असावेत. तया तोंडी जे नाडणे का खाता जेने पोळे त्याची एक वाळी घेण्याची. मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही किंवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्या पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेते. पैसोने चोरिता उंदिरू न म्हणे थरू विथरू नेने मांस खायरू काळे गोरे. उंदीर सोने चोरून नेताना ते शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे हे काहीच पाहत नाही, किंवा वेडेपणाने बिळात ओढून नेतो किंवा मांस खाणारा त्याचा रंग पाहत नाही, कारण त्याला त्याच्या रंगाशी काही कर्तव्य नसते. नानावना माझी बोहरी कडसनी जेवी न करी काजीत मेले न विचारी बैसता माशी. किंवा वनवा जसा जंगलात झाडांना जाळताना ते झाड पिंपळाचे, हिवराचे, आंब्याचे, निवडुंगाचे असा विचार करीत नाही, अथवा माशी शरीरावर बसताना ते शरीर जिवंत आहे की मेलेले आहे त्याचा विचार करीत नाही. आगावाता का वाढिलिया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा. अरे, अन्न ओकलेले आहे की वाढलेले किंवा ताजे किंवा सडके हा विचार कावळ्या पुढे नसतो. तैसे निषिद्ध सांडून गावी कामी हिता जरी घ्यावी ही विषयांची नावी नेनीची. जे त्याप्रमाणे शास्त्र निषिद्ध विषय टाकून द्यावेत आणि शास्त्र विहित विषय आदराने स्वीकारावेत, असा कोणत्याही विषयाच्या नावाने जे ज्ञान विचार करीत नाही. जे तुले आडपडे दिठी ते तुले घ्यायची विषयासाठी मग ते द्रव्य वाटी शिष्णोदरा. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे स्वीकारते. मग स्त्री असेल तर तिची वाटणी शिष्णाकडे आणि द्रव्य असेल तर त्याची वाटणी पोटाकडे. तीर्था तीर्थ हे भाग उदकी नाही सनोळख तृष्याओळे तेची सुख वाचुनिया. पाण्याने तहान शमते ते सुख, ते पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी पाण्यासंबंधाने भाषा ज्याच्या परिचयाची नसते त्याची परी खाद्य अखाद्य म्हणे निंद्य अनिंद्य तोंडा आवडते मेद्ये ऐसाची बोध. त्याप्रमाणे जे ज्ञान हे भक्ष्य पिया पिय हे शास्त्रज्ञ लोक हे निंदे हे अनिंदे हा विचार करीत नाहीत. जे तोंडाला आवडेल ते पवित्र असे ते ज्ञान मानते. आणि स्त्री जात तुकी त्वचेंद्रियेची ओळखे ते विषयी सोयरिके कची बोध. आणि स्त्री जात म्हटली ती स्पर्श इंद्रियानी ओळखावयाची, तिच्याशी शरीर संबंध करणे हेच एक तत्व. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयनी देह संबंधू नसरे जे ज्ञानी. जे आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतील ते आपले नातलग किंवा त्यांना नातलग म्हणावे, आणि ज्या तामस ज्ञानापाशी रक्ताच्या नात्याला मूल्य नसते. मृत्यूची आगवेची आगी इंधन तैसे जगची आपले धन तामस ज्ञान. संपूर्ण जग मृत्यूचे खाद्य आहे, सर्व वस्तू पदार्थ अग्नीचे इंधन आहे. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग हे आपले धन आहे असे वाटते. ऐशेनी विश्वास जेणे विषयोची मानिले केवळ तया एक जाण फळ देव भरण. या विचाराने सर्व जे केवळ भोग्य आहे असे तामस ज्ञान मानते, आणि त्या तामस ज्ञानाला देहभरण एक एक फळ आहे असे समज. आकाश पतिता निराळ जैसा सिंधूची एक धार तैसे कृत्य जात उदरा लागीचे बुझे. आकाशातून पडणाऱ्या पावसाला सागर हाच एकमेव आधार असतो, त्याप्रमाणे सर्व प्रकारची कृत्य शरीराच्या सुखभोगासाठी असतात असे तामस ज्ञान मानते.
वाचून स्वर्ग नरक वाथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ही आगवी याची राती जाणीवे तिथे इतकेच नव्हे स्वर्ग नरक म्हणून काही आहेत आणि आपण स्वर्ग मिळविण्याच्या आणि नरक टाळण्याचा प्रयत्न करावा या सर्व जाणीवेचा अंधार ज्या ज्ञानात असतो जे देह खंडनामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा ये या परोती प्रमाण ढळून देहाचा पिंड म्हणजे आत्मा आणि परिच्छिन्न पाषाण प्रतिमेला ईश्वर समजतो या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत नाही मने पडिले निशिले केले निश्यात्मा सरे मा भोगावया उरे कोणे वेशे तो म्हणजे देह पडल्यानंतर पाप पुण्यात्मक कर्मासह आत्मा जेथे नष्ट होतो तेथे मग त्या कर्माचे फळ भोगण्याकरिता कोणत्या रूपाने होतो नाही स्वरूप हाता आहे तो भोगवी हे जरी होय तरी देवाची खाये विकोनिया किंवा विचार करू पाहता ईश्वराचे अस्तित्व आहे आणि तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो तर तो तामस ज्ञानाने धातूचे देव विकून खातो गावीचे देऊळेश्वर नियामकाची होती साचर तरी देशींचे डोंगर उगे कसते अर्जुना तो विचारतो की गावाच्या मंदिरातील प्रतिकात्मक ईश्वर माणसाचे खरे खुरे नियामक होतात तर मग देशातील डोंगर थंड का असतात पाषाण प्रतिमा जशी जड तसे डोंगर जड आणि थंड मग प्रतिमा स्वरूप ईश्वर जर माणसाचे किंवा विश्वाचे नियमन करतो जीवांना कर्मफळे भोगवितो तर जड डोंगराने तरी गप्प का बसावे ऐसा विपाय देव मानिजी तरी पाषाण मात्राची जाणिली आणि आत्मा तव म्हणजे देहातेची एकंदरीत देव मानलाच तर तू केवळ पाषाणात्मक स्वरूपाचा जाणावा आणि आत्मा तर देहालाच मानावे हे रे पाप पुण्याधिके ते आगवेची करोनी लटिके हितमानी अग्निमुखे चरणे पाप पुण्य वगैरे संकल्पना सर्व चूक माणूस जे मानून जे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो अग्निप्रमाणे सरसकट भोगणे हे तो हित मानतो जे चामाचे डोळे दाविती जे इंद्रिय गोडी लाविती त्याचे साच हे प्रतिती पुढी दया तामस तत्ववेत्याची अशी धारणा आहे की कातडीचे डोळे जे पदार्थ दाखवितात इंद्रिय ज्या विषयाची गोडी अनुभवास आणून देतात ते जगात खरे आहे किंबहुना अशी प्रथा वाढवी दे वाढती दे कशी पारथा धुमाची केली व्रता कशी जैशी अर्जुना अशी नास्तिकपणाची समजूत येत जेथे वाढलेली पाहशील तेथे तामस ज्ञान आहे असे समजावे दुराची वेल आकाशी जशी व्यर्थ वाढते कोरडा नावला उपयोगाती गेला तो वाढवणी मोडला भेंडू जैसा माड वृक्ष पोकळ असतो तो वाळलेला असो की ओला त्याच्या नाजूकपणामुळे घर बांधणीस त्याचा उपयोग होत नाही ते जसे केवळ वाढून आपोआप मोडते नानावसांची कणशी कान पुसके माणूचे बन लागले जैसे साबरीचे किंवा उसाची कणशी नपुसक माणसे किंवा अफाट वाढलेले साबरीचे बन नातरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळा स्तन शेळी येते लहान बालकाचे मन चोरांचे धन अथवा शेळीच्या गळ्याला असलेले स्तन तैसे जे वायाने ओसाळ दिशे जाणणे तया ते मी म्हणे तामस ज्ञान त्याप्रमाणे जे ज्ञान फलशून्य आणि प्रेमशून्य दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो तेही ज्ञान या भाषा बोलिले तो भाव व्हायचा जातेंदाचा का जैसा डोळा वाढू ते तामस ज्ञान अज्ञान रूप असताही ते ज्ञान या शब्दाने बोलले जाते त्यातील अभिप्राय असा आहे की जन्मांधाचा डोळा जसा मोठा म्हणावयाचा का बधिरांचे निटकान अपेया नाम पान तैसे आडनाव ज्ञान तामसातया किंवा बहिऱ्याचे कान व्यवस्थित दिसतात किंवा मध्याला जसे पान हे नाव दिले जाते तसे त्या तामसाला ज्ञान हे केवळ उपाख्य टोपण नाव आहे हे असो किती बोलावे तरी जे देखावे ते ज्ञान नोहे जाणावे डोळसत हे आता पुढे आता आणखी या संबंधाने किती बोलावे तर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो तमोगुण आहे असे जाणावे यमती ही गुणी भेदले यथा लक्षणी
ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. हे श्रोत्यांच्या प्रतिनिधी असलेल्या अर्जुना, त्याप्रमाणे 3 गुणांनी 3 प्रकारचे झालेले ज्ञान, ज्यांचे असे लक्षण होते तशा लक्षणाने तुला सांगितले. आता याचे त्रिप्रकार ज्ञानाचे आणि धनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तव्यांच्या क्रिया. हे पार्थ, आता या 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया स्पष्ट होतात. मनोने कर्म पैगा अनुसरेती भागा मोहरे झाल्या ओगा तो येते. म्हणून कर्म देखील सत्वरजतम या 3 भागांना अनुसरते. पाणी जसे पुढे सरकले असता अघोला ओघाला अनुसरते, त्याप्रमाणे कर्म ज्या ज्ञानाने प्रकाशित होईल तसे ते सात्विक राजस तामस होत असते. ते ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म जे असे तीत सात्विक तवत ऐसे परिसाधी. आणि अर्जुना, एकच कर्म ज्ञानाच्या 3 प्रकारामुळे त्रिविध होते. त्यात सात्विक कर्माचे लक्षण प्रथम सांगतो ते आई थांबूयात इथे. कुंडली थांबूयात म्हणलं इथे. छान वाटलं. आता मग हो कसं ध्यान व्हायचं नाही होय. हो बस. हा कुंडली कमलदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंगल ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तुषावी दोषो निमज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मे तिवाडू भूता परस्परे पडो मैत्र जीवांजे दुरितांचे तिमिर धावू विश्वस्वधर्म सुरे पाहू जो जीवांचिल तो तिलाव प्राणी धातू वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावृत भूमंडळी भेटो त्या भूता चला कल्पतरुंचार चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्तंड जेता पहिन ते सर्व ही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय हो वेदी. ईत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरदान देव सुखया झाला. येणे वरदान देव सुखया झाला. येणे वरदान देव सुखया झाला. ओम शांती शांती शांती. छान दादा. खूप सुंदर म्हणलं अगदी. थांबू नये असंच वाटलं. आपण याचं विवेचन आता उद्या घेऊयात. वेळ जमलेली आपली. हो चालेल. एखादं जय श्री गाणं. कृष्ण. हा 1 मिनिट राहिलाय बघतो वाटतं. कमी आहे, वेळ नाहीच आहे समजा. हा छान अगदी. पगे होनी का सारे हरी बांगड्या विकायाला हरी बांगड्या विकायाला नक्षीदार शाहिऱ्या मोत्या परी रंगीबेरंगी त्या बांगड्यांच्या सरी चुडा भरून घ्या पोरीनो म्हणाला हरी बांगड्या विकायाला हरी बांगड्या विकायाला असं भरला मला श्रीहरीने चुडा त्याच्या भक्तीमध्ये जीवना वेळा कुठल्या किमतीचे दाम मोजू त्याला